राज्यात सध्या सर्वत्र मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे मराठा कुटुंबाचं आणि अहमदनगरमध्ये देखील हे सुरू आहे. मात्र एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि त्यानंतर एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. एक अशिक्षित कर्मचारी जो आहे महानगरपालिकेचा तो सर्वेक्षण करताना या ठिकाणी आढळलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ जो आहे ज्यांनी काढला ते भोसले माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय निदर्शनात आलं? सर्वेक्षण सुरू आहे, तुमच्याकडे देखील सर्वेक्षणाला माणसं आहेत, तुम्हाला काय निदर्शनात आलं? ज्यावेळेस ते माझ्याकडे आले, माझी त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांचं कांबळे नाव होतं. त्यांच्याशी चर्चा करताना माझं असं लक्षात आलं की हे अशिक्षित आहेत, यांचं शिक्षण फार कमी झालेलं आहे व जे ज्या मोबाईलमध्ये प्रश्न संच होता तो त्यांनी हँडल करायला पाहिजे, त्यांचा मुलगा हँडल करत होता, तो जवळपास 10वीतला असला पाहिजे. तर त्यांनी मला काही प्रश्न विचारले की जसं की तुमचं नाव काय, त्याच्यानंतर तुमचा जात काय, आधार कार्ड नंबर आणि कुंभी आहात का, तर नाही म्हटल्यानंतर मराठा आहे पण कुंभी नाही, हे ज्यावेळेस सांगितलं कुंभीचं आमच्याकडे कुठलंही सर्टिफिकेट, तर पुढचं ऍप ओपन व्हायला पाहिजे. तर त्यांनी सेव्ह केलं आणि ते निघाले. ते वहीवर देखील लिहून घेतात? हो 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 हो, ते वहीवर त्यांनी लिहून घेतलं ना, आमचं नाव लिहून घेतलं आणि पुढे सही घेतली वहीवर पण. आणि ऍप मध्ये फक्त हे 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर ते निघून जायला लागले. शिक्षणाची काय पात्रता होते? त्यांनी शिक्षण देखील सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी पहिली पास आहे. मग त्यावेळेस मग मी त्यांचा हा व्हिडिओ काढला आणि मी व्हायरल केला. सगळा प्रकार गंभीर आहे, तुमची मागणी काय असणार? माझी सर्वप्रथम मी या महाराष्ट्र सरकारचं निषेध करतो. हे मराठा आरक्षणाला घेऊन कुठल्याही प्रकारे यांना गांभीर्य नाहीये किंवा यांना मराठा आरक्षण द्यायचंच नाहीये, हे याच्यावरून लक्षात येत आहे साहेब. ठीक आहे, हे सर्वे इतका महत्वाचा आहे. मग तुम्ही त्याच्याकरता प्रशिक्षित लोक पाठवले पाहिजे की जे वेल एज्युकेटेड आहे, ज्यांना मोबाईल हँडलिंग करता येते व हा जो मुद्दा आहे याचं गांभीर्य ज्यांना आहे असे लोक पाठवले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं हे आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे दाखवून द्यायचं. आमच्याकडं फक्त आणि फक्त हा सर्वेच एक मार्ग आहे. जर हा सर्वेच अशा पद्धतीने होत असेल तर आम्ही कसं दाखवणार? आता तुम्ही नेमकं काय मागणी करणार? मी आता अशी मागणी करतो की वेल एज्युकेटेड, शिकलेले, मोबाईल व्यवस्थित हँडल करता येणारे असे प्रशिक्षित लोक आम्हाला सर्वे करता देण्यात यावे. आणि सर्वात महत्वाचा हा जो वेळ आहे सर्वेचा हा चुकीचा आहे. आमचे जे मराठा बांधव आहेत ते मुंबईला गेलेले आहेत सर. आता ह्या सरकारचं नाक दाबलंय आम्ही, आम्ही नाक दाबलंय, त्यावेळेस हे तोंड उघडतंय. इतक्या दिवस सर्वे का नाही केला यांनी? ज्यावेळेस आमचे सर्व मराठा बांधव हे त्यांच्या कामात होते, त्यांच्या घरात होते, त्यावेळेस सर्वे का नाही केला? वेळ सर्वेची चुकीची आहे. तर नक्कीच आपण बघितलं की आता सर्वेक्षणासाठी येणारे जे कर्मचारी आहे ते शिकलेले असावे अशी मागणी जी आहे ती आता भोसले यांनी या ठिकाणी केलेली आहे. कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.